श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो। श्रावण महिना हा भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात श्रद्धा, भक्ती आणि नियमाने 11 गुरुवार व्रत केल्यास मनःशांती, कुटुंबातील सुखसमृद्धी, अडथळे दूर होणे आणि स्वामींची कृपा लाभते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत 11 गुरुवार व्रताचे महत्त्व, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, कोणते मंत्र म्हणावे, कोणते नियम पाळावे, उद्यापन कसे करावे। 1. व्रताचे महत्त्व। श्रावणातील गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस मानला जातो। श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्यामुळे या दिवशी त्यांची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील संकटे कमी होतात, मानसिक स्थैर्य मिळते आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त होते। हे व्रत कोणीही करू शकते, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा ज्येष्ठ नागरिक। 2. पूजा साहित्य। श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, पाट व स्वच्छ पिवळे वस्त्र, हळद कुंकू, अक्षता, फुले व हार, तुळशीची पाने, अगरबत्ती, धूप, दीप, पंचामृत, नैवेद्य, फळे, दूध, साखर, पेढे किंवा खीर, नारळ, दक्षिणा, आरतीचे ताट। 3. सकाळची तयारी। ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ किंवा पिवळे कपडे परिधान करावे, देवघर स्वच्छ करावे, स्वामींची मूर्ती किंवा फोटो पाटावर प्रतिष्ठित करावा, तुपाचा दिवा लावावा, मन शांत करून स्वामींचे ध्यान करावे। 4. संपूर्ण पूजा विधी। 1. गणपतीचे स्मरण करा। 2. श्री स्वामी समर्थांचे ध्यान करा। 3. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा। 4. फुले आणि तुळशी अर्पण करा। 5. पंचामृताने अभिषेक असल्यास किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला। 6. स्वामींना नवीन वस्त्र किंवा फुलांचा हार अर्पण करा। 7. खालील मंत्राचा जप करा, श्री स्वामी समर्थाय नमः 108 वेळा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ नामजप, स्वामींची आरती। यानंतर नैवेद्य दाखवावा आणि कुटुंबासह आरती करावी। 5. व्रताचे नियम। शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा, खोटे बोलणे, वादविवाद टाळावे, गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे, गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचे दान करावे, दिवसभर स्वामींचे नामस्मरण करावे, संध्याकाळी पुन्हा दीप लावून आरती करावी। 6. उद्यापन। 11वा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर स्वामींची विशेष पूजा करावी, गोड नैवेद्य दाखवावा, शक्य असल्यास ब्राह्मण, गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे, प्रसाद सर्वांना वाटावा, स्वामींचे आभार मानून पुढेही नामस्मरण सुरू ठेवावे। भक्त हो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेली श्री स्वामी समर्थांची सेवा कधीही व्यर्थ जात नाही। व्रतामागील सर्वात मोठी शक्ती म्हणजे निस्वार्थ भक्ती, सात्विक आचरण आणि सत्यचे नामस्मरण। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।